मॅन्युअली आणि ट्रान्सपॉन्डर हे विषय तुम्हाला त्या आधीच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। याच्यात खोलात जाऊन चर्चा करायची जरूरत आहे। पण त्यांना दारू प्यायची खूप सवय होती। जेटमध्ये असताना त्यांचा पगार 10 ते 12 लाख होता। पण आता या कंपनीमध्ये आल्यानंतर कारण त्यांचं लायसन्स बंद झालं होतं, ते 3 वर्ष बंद होतं। कोविडच्या काळामध्ये त्यांना काम मिळालं नाही। 5 वर्ष ते बिना पैशाचे होते, नाही पगाराचे होते। आणि त्यानंतर लेअर जेटमध्येच त्यांना संधी का दिली? कारण लेअर जेट बघतच नाही काय की कोण कसला आहे, काय कोणाला काय अनुभव आहे, कोण कुठं दारू पिला होता का काय वेगळं केलं होतं। आणि लेअर जेटमध्ये आल्यानंतर त्यांचा पगार 12 लाखावरनं 3.5 लाखावर आला आणि त्यात 25,000 रुपये का 20,000 रुपये प्रत्येक एका विमानाच्या फेरीला त्या ठिकाणी ते वापरायचे। असे जर 10 फेऱ्या केल्या तर 2.5 लाख आणि 3 3.5 म्हणजे 6 लाखाचा पगार त्याच्यामध्ये होता। 5 वर्ष पगार नसल्यामुळे आणि हा पगार मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे आणि मोठे मोठे विस्कीचे ब्रँड त्यांना प्यायला त्या ठिकाणी लागायचा, त्याचा खर्च जास्त असल्यामुळे आणि व्यक्तिगत एक कुठला तरी विषय ज्यामुळे ते डिप्रेशनमध्ये होते आणि ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग घेऊन त्यांच्यावर प्रेशर टाकून कुणी ब्लॅकमेल करून काय घटना घडली का असं आमचं डाऊट आहे। हे क्लिअर करणं महत्वाचं आहे। पुढे रोहित सिंग शोधा आता ह्या माणसाला कुठे आहे, तो कुठे आहे, कोणाचा मुलगा आहे, मुलगा तर VK सिंगचाच आहे। त्याच्यामध्ये डीजीसीएचे काय रिलेशन आहे, डीजीसीएच्या बद्दल तो काय म्हणायचा, कुछ भी हो मॅनेज होता है, कर सकते हैं, कुछ प्रॉब्लेम नाही, कसं कसं मॅनेज केलं याचे पूर्ण डॉक्युमेंट आहे। पण हे प्रेझेंटेशन मध्ये 2 तास जाईल, या खोलात जाल नाही। माझ्या अंदाजाने हा कुठेतरी मायामी, फ्लोरिडा, युनायटेड स्टेट म्हणजे आपण, तुम्ही पत्रकार, आम्ही सर्वजण जमिनीवर आहोत। दादांना काय झालं हे शोधतोय, लोक शोकांतिक आहेत, काय झालं दादांचं हे ते विचार करतात। हे महाशय मायामीला बीच साईडला बसून काय तिथं करतात देवाला डोळे। मग कसं जाऊन दिलं ह्याला तिकडं, का जाऊ शकला, का ह्याची एन्क्वायरी नाही झाली, असे डाऊट येतात ना। म्हणजे डाऊट क्लिअर करणं महत्वाचं आहे। पुढं आता मला हा प्रश्न पडलेला आहे, हे महाशय आहे समित ठक्कर, खूप खोलात नाही, त्यांनी काय टाकलंय, मी एकदा ट्रॅव्हल केलं होतं, मी मुंबईमध्ये दिल्लीला बोलत असताना तुम्ही बघितलं असेल, मी बोललो की मी आणि माझ्याबरोबर एक सेलिब्रिटी खेळाडू बारामतीला लँड होऊन तिथून मी माझ्या मतदारसंघात गेलो होतो। मी धडधडीत बोललो होतो, पण या महाशयाने मला ट्रोल करण्यासाठी, मला ट्रोल करण्यासाठी दुसरं काहीच नाही ना। मग हे तू स्वतः ट्रॅव्हल करत असताना तुला काय कळलं नाही का? आम्हाला थोडी कळणार होतं का? तुझी अपेक्षा होती का, त्या ट्रोलरची अपेक्षा होती की त्यावेळेसच माझा ऍक्सिडेंट त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होता, मी संपायला पाहिजे होतं, तर क्रिकेटरही संपायला पाहिजे होतं, अशी तुझी अपेक्षा होती का? हे असले थर्ड क्लास पैसे घेऊन काम करणारे ट्रोल हे कोणाचे आहेत याचा मी अभ्यास करायला लागलो। हे आहेत एका फार मोठ्या बीजेपी पक्षातले सगळे प्रमुख नेत्यांचे। ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना या बाबतीतली माहिती नसावी असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं। पण देवेंद्र फडणवीस साहेबांना मला सांगायचंय, लोकांना प्रश्न पडायला लागलेला आहे। मी अजितदादांच्या घातपातचा मुद्दा तिथं मांडतोय, पण मला ट्रोल हे बीजेपीचे ट्रोलर का करायला लागलेत? आणि तो सुद्धा हा काही छोटा ट्रोलर नाहीये, हा फार मोठा ट्रोलर आहे। आणि हा एकदा एखादी ट्विट टाकली नाही तर मेसेज टाकला की हे जे बगल बच्चे जे आहेत पैसे घेऊन काम करणारे, हे सुद्धा त्या ठिकाणी रिट्वीट करतात आणि रिट्वीट माहिती करतात। आणि अजून एक मी आत्मविश्वासाने सांगतो, आणि काही लोकांकडे ते पुरावे आहेत, ह्याच माणसाली 2 दिवस आधी 28 तारखेच्या 2 दिवस म्हणजे ऍक्सिडेंटच्या 2 का 3 दिवस आधी एक अशी ट्विट केली होती आणि ती 7.5 मिनिटांनंतर त्यांनी डिलीट केली आणि त्या ट्विटमध्ये दिलं होतं पुढच्या 2 दिवसामध्ये एक अशी घटना घडणार आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठा भूकंप येऊ शकतो, असं काहीतरी त्या महाशयाने लिहिलं होतं। ह्याच्याबद्दलचे पुरावे आमच्याकडे, आम्ही ते घेतोय। पण हा कोण आहे हा? आणि हे जे आहेत ना सगळे हे ट्रोल करणारे, हे सगळे कोण आहे? कुठलं आहे? अहिल्यानगर, हे सगळे बीजेपीचे ट्रोलर्स आहेत सगळे। त्यांचे ते पेजेस काढतात, पैसे देऊन काम करणारे लोक आहेत सगळे। आता हिथं तर मी काय बोललो आणि देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलले? साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, याच्यामुळे आता लोकांना वेगळी शंका त्याच्यामध्ये यायला लागली। रोहित पवार भावनेच्या भरामध्ये मुद्दे मांडतोय, टेक्निकल मुद्दे, अराजकीय बोलतोय, पण भाजप मला ट्रोल करते। मग ट्रोल करायचं कारण काय असा प्रश्न आता लोकांना त्याच्यामध्ये पडायला लागलेला आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या होम मिनिस्ट्रीचा वापर करून आता या ठक्करला तर आम्ही काही सोडणार नाही, समित का कोण आहे त्याची माहिती आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही। पण असे जे ट्रोल आहेत हे आज मला ट्रोल का करतायत? एक परसेप्शन करण्याचा प्रयत्न करतायत की मला वेळ लागलाय। हो, प्रेमापोटी मला वेळ लागले, पण वेळ दोन्ही गोष्टीचं असतं। एक वेळ जे तुला लागले पैसे घेऊन काम करायला, आणि मला माझ्या काकाला काय झालं, माझ्या दादाला काय झालं हे शोधण्याचं वेळ मला लागलंय। आणि हे मला फक्त एकट्याला लागलं नाही, महाराष्ट्रात तमाम जनतेला त्या ठिकाणी लागलंय। त्यामुळे अशा पद्धतीने माझं ट्रोलिंग तिथं केलं जातंय। आणि काही महाशय कॅश बॉक्सवाले, त्याचं नाव वेगळं असेल,
त्यांनी सुद्धा आता आम्हाला ट्रोल करायला सुरुवात केली. काय हरकत नाही, तुला किती पैसा वापरायचा वापर, कारण तुमच्याकडे पैसेवाले लोक आहेत, आमच्याकडे स्वाभिमानी मराठी माणसं आहेत. आणि त्या लोकांना आम्हाला सांगायचं आहे की ठीक आहे, तुम्ही मला पाण्यात बघता का काय, पण एक समजून घ्या, माझे आजोबा फार मोठे आहेत, माझे काका मोठे होते, आणि मी रोहित पवार आहे, आणि मी या महाराष्ट्राचा स्वाभिमानी नागरिक आहे. आणि माझ्याबरोबर दादांची एन्क्वायरी करण्यासाठी मागणी करणारे महाराष्ट्राचे तमाम स्वाभिमानी नागरिक आहेत. हे असे चिरकुट पैसे घेऊन काम करणारे ट्रोल या ठक्कर का कोण आहे त्यासारखे नाहीत. त्यामुळे हे लोक मला ट्रोल करतात, याच्यावरून लोकांना आता वेगळ्या शंका यायला लागलेल्या आहेत. पुढं पुढं बाळ झालं ना, काय राहिलं का? हा, या पुढं. अरे पुढे घे ना, काय राहिलं काय? हो, आधार कार्डची माहिती. म्हणजे आता बघा, मी इथं मरमरून मीडियाचा वापर, मीडियाच्या चांगल्या पत्रकारांचा उपयोग करतो, काय अधिकारी काय माझी आहे, आणि माझा वेगळा वेगळा सोर्स आहे, अमेरिकेत इकडं तिकडं सगळी माहिती आम्ही काढतोय. मला माहिती मिळायला केवढी अडचण आहे बघा. पण आता मी ज्या विमानाने ट्रॅव्हल केलं, ज्या सेलिब्रिटी बरोबर मी ट्रॅव्हल केलं,